नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे परिसरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे प्रभाग क्रमांक 12 मधील गणेश नगर, ज्ञानेश्वर नगर या परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या संदर्भात प्रभागाच्या नगरसेवक सोनाली दरेकर यांना रात्री 3 वाजता दूरध्वनीद्वारे माहिती प्राप्त होताच सोनाली दरेकर व त्यांचे पती गौरव दरेकर यांनी तात्काळ प्रभागात जाऊन पाहणी केली. गणेश नगर व ज्ञानेश्वर नगर परिसरात गुडघावर पाणी साचले आहे व या परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत सोनाली व गौरव यांनी स्वतः पुढाकार घेऊन घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यास सुरुवात केली. या कामी त्यांच्या मदतीला तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या सर्वांच्या मदतीने घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यास सुरुवात झाली आहे. रात्रभर दरेकर पती पत्नीसह अग्निशमन दल मदत कार्य करत आहे. पावसाचा हा जोर आणखी 2 दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याने वर्तविले असल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान सबंध मावळ तालुक्यात पावसाच्या हाहाकाराने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तसेच मुंबई पुणे या 3ही महामार्गावर पावसामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरू आहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील व मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.